नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक्झाम वार्ता या यूट्यूब चॅनलवरती आपलं खूप खूप स्वागत आहे. नुकतीच डिपार्टमेंटल PSI पूर्व परीक्षा पार पडलेली आहे आणि आपण अशी आशा करूयात की हा पेपर सर्वांना खूप चांगला गेला असेल. तर आज आपण इथे डिस्कस करणार आहोत डिपार्टमेंटल PSI मुख्य परीक्षा अभ्यासक्रम. तर खूप साऱ्या लोकांना असं वाटत असेल की नुकतीच प्रीची एक्झाम झाली आहे, ते तर आम्ही क्वालिफाय होतो का नाही माहित नाही आणि लगेच मेन्सचा सिलेबस माहीत करून आम्ही काय करणार. तर अशा विद्यार्थ्यांना मला सांगायचं आहे की प्रीचा रिझल्ट लागल्यानंतर आपल्याला मेन्सच्या तयारीसाठी जो कालावधी मिळतो त्यामध्ये हा सिलेबस कव्हर करणे थोडेसे अवघड जाते. त्यामुळे प्रीची एक्झाम झाल्यानंतर लगेचच मेन्सच्या तयारीला लागल्यास आपल्याला फायदा होतो, कारण प्रीचा अभ्यास करताना आपली अभ्यासाची एक लिंक लागलेली असती आणि त्यामध्ये आपण जर पुढे मेन्सचा अभ्यास कंटिन्यू केला तर त्यावरती कॉन्सन्ट्रेट करण्यास आपल्याला जास्त कालावधी लागत नाही. दुसरं महत्त्वाचं म्हणजे दुसऱ्या परीक्षेसारखी डिपार्टमेंटल PSI परीक्षा ही प्रत्येक वर्षी होत नाही. पुढची परीक्षा कधी होईल हे कोणी सांगू शकत नाही. म्हणून ही जी संधी मिळाली आहे तुम्हाला, या संधीचं तुम्ही सोनं करण्याचा नक्की प्रयत्न करा. वळूया आपल्या मेन मुद्द्याकडे. आज आपण इथे डिस्कस करणार आहोत पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा मुख्य परीक्षा अभ्यासक्रम. हा जो मेन्सचा जो पेपर आहे तुम्हाला फक्त एक क्वेश्चन पेपर असणार आहे, फक्त एकच प्रश्नपत्रिका असणार आहे. ते ऑब्व्हियसली MCQ टाईपमध्ये असणार आहेत. एकूण प्रश्न असणार आहेत 150 व त्यासाठी एकूण गुण आहेत 300. म्हणजे एका प्रश्नासाठी येथे 2 मार्क्स असणार आहेत. वेळ आहे 1.5 तास. 1.5 तासामध्ये 150 प्रश्न सोडवायचे आहेत. माध्यम मराठी व इंग्रजी असणार आहे. यामध्ये तुम्हाला 2 मेन घटक आहेत, ते आहे मेजर ऍक्ट्स व मायनर ऍक्ट्स. विधी प्रमुख व इतर कायदे. प्रमुख व इतर कायद्यामध्ये प्रमुख कायद्यामध्ये त्यांनी भारतीय संविधान, भारतीय दंड संहिता, क्रिमिनल प्रोसिजर कोड आणि इंडियन एव्हिडन्स ऍक्ट असे 4 ऍक्ट दिले आहेत. खूप साऱ्या लोकांना माहित नसेल की कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया म्हणजे भारताचे संविधान हे भारतातील सर्वोच्च कायदा समजला जातो, म्हणून हे देखील यामध्ये समाविष्ट करण्यात आलेलं आहे. तर इतर कायदे किंवा मायनर ऍक्ट्समध्ये जवळजवळ एकूण 19 छोटे कायदे प्लस त्यामध्ये ह्युमन राईट्स आहे, प्लस क्राईम इन्व्हेस्टिगेशन आहे, प्लस फॉरेन्सिक आहे. भारताचे संविधान हे तुम्हाला 30 गुणांसाठी आहे. यावरती तुम्हाला एकूण 15 प्रश्न विचारले जाणार आहेत. त्यानंतर जो आहे भारतीय दंड संहिता म्हणजे IPC इंडियन पिनल कोड, यावरती तुम्हाला 30 प्रश्न विचारले जाणार आहेत. हा एकूण 60 गुणांसाठी असलेला कायदा आहे. IPC हे 60 गुणांसाठी आहे. भारतीय दंड संहिता म्हणजेच IPC चा हा कायदा एकूण 60 गुणांसाठी असला तरी हा संपूर्ण कायदा सिलेबस मध्ये नाहीये. आयोगाने यातील काही मोजकीच प्रकरणे तुम्हाला अभ्यासण्यासाठी दिलेली आहेत आणि या मोजक्या प्रकरणातील काही मोजकीच कलमे आपल्याला अभ्यासायची आहेत. तर कोणते प्रकरण व त्या प्रकरणातील कोणती कलमे अभ्यासामध्ये समाविष्ट आहेत व त्यावरती किती प्रश्न विचारले जातील आणि ते किती गुणांसाठी असेल हे देखील आयोगाने मेन्शन केलेलं आहे, ते आता आपण पाहणार आहोत. तर IPC मधील प्रकरण 2 सर्वसाधारण स्पष्टीकरण, यामधील कलमे तुम्हाला दिसत असतील इथे स्क्रीनवरती. त्यानंतर प्रकरण 3 शिक्षांविषयी, प्रकरण 4 सर्वसाधारण अपवाद, प्रकरण 5 अपप्रेरणाविषयी, प्रकरण 5A फौजदारी पात्र कट, प्रकरण 8 सार्वजनिक शांततेच्या विरोधी अपराधांविषयी. या सर्व प्रकरणामधील कोणती कलमे तुम्हाला अभ्यासायची आहेत हे स्क्रीनवरती तुम्हाला क्लिअर दिसत असेल. हे प्रकरण 2, 3, 4, 5, 5A व 8 ही प्रकरणे एकूण 20 मार्कांसाठी आहे तुम्हाला आणि यावरती तुम्हाला 10 प्रश्न विचारण्यात येणार आहेत. त्यानंतर IPC चं प्रकरण 9 लोकसेवकांकडून किंवा त्या संबंधीच्या घडणाऱ्या अपराधांविषयी, प्रकरण 10 लोकसेवकांच्या कायदेशीर प्राधिकाराच्या अवमानांविषयी, प्रकरण 11 खोटा पुरावा आणि सार्वजनिक न्यायाच्या विरोधी अपराध यांविषयी, प्रकरण 12 नाणी व शासकीय मुद्रांक या संबंधीच्या अपराधांविषयी, प्रकरण 14 सार्वजनिक आरोग्य, सुरक्षित सोय, सभ्यता आणि नीतिमत्ता यांना बाधक अशा अपराधांविषयी, प्रकरण 15 धर्मासंबंधीच्या अपराधांविषयी. या प्रकरणातील कोणती कलमे तुम्हाला अभ्यासायची आहेत हे स्क्रीनवरती तुम्हाला क्लिअर दिसत असेल. हे सर्व कलमे जर आपण वाचत बसलो तर आपला व्हिडिओ खूप मोठा किंवा लांब होईल. हे सर्व प्रकरणे तुम्हाला एकूण 20 मार्कांसाठी आहेत व यावरती तुम्हाला 10 प्रश्न विचारण्यात येणार आहेत. पुढचं आहे प्रकरण 16 मानवी शरीरात बाधक होणाऱ्या व जीवितास बाधक होणाऱ्या अपराधांविषयी, प्रकरण 17 मालमत्तेच्या विरोधी अपराधांविषयी,
प्रकरण 18 दस्तऐवज आणि स्वामित्व चिन्ह या संबंधीच्या अपराधाविषयी. प्रकरण 20 विवाह संबंधीच्या अपराधांविषयी. प्रकरण 20A पतीने किंवा पतीच्या नातेवाईकांनी क्रूर वागणूक देण्याविषयी. प्रकरण 22 फौजदारी पात्र धाकदपटशा करणे, अपमान करणे आणि त्रास देणे यांविषयी. प्रकरण 23 अपराध करण्याच्या प्रयत्नांविषयी. या प्रकरणातील तुम्हाला कोणती कलमे अभ्यासाची आहेत हे स्क्रीनवरती क्लिअर तुम्ही पाहू शकता. तर प्रकरण 16, 17, 18, 20 त्याचबरोबर 20A, 22 व 23 ही प्रकरणे तुम्हाला एकूण 20 मार्कांसाठी आहेत. यावरती तुम्हाला 10 प्रश्न विचारण्यात येणार आहेत. पुढचा कायदा आहे फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 म्हणजेच कोड ऑफ क्रिमिनल प्रोसिजर किंवा क्रिमिनल प्रोसिजर कोड. हा कायदा एकूण तुम्हाला 40 गुणांसाठी आहे. यावरती तुम्हाला एकूण 20 प्रश्न विचारण्यात येणार आहेत. यामध्ये देखील तुम्हाला सर्व कायदा अभ्यासायचा नाहीये. यामधील काही मोजकी प्रकरणे व त्यातील काही मोजकी कलमे तुम्हाला अभ्यासायची आहेत. तर आपण पाहूया ते कोणती प्रकरणे आहेत. प्रकरण 1 प्रारंभिक. प्रकरण 2 फौजदारी न्यायालय व अधिकारपदी स्थापन करणे. प्रकरण 4A वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची शक्ती. प्रकरण 5 व्यक्तींना अटक करणे. यामधील काही मोजकीच कलमे तुम्हाला अभ्यासायची आहेत. प्रकरण 1, प्रकरण 2, प्रकरण 4A व प्रकरण 5 हे प्रकरण तुम्हाला एकूण 10 गुणांसाठी आहे. यावरती तुम्हाला 5 प्रश्न विचारण्यात येणार. या प्रकरणातील कोणती कलमे तुम्हाला अभ्यासायची आहेत हे तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहेत. पुढचा प्रकरण आहे प्रकरण 6 उपस्थित राहण्यास भाग पाडण्यासाठी आदेशिका. प्रकरण 7 वस्तू हजर करण्याची सक्ती करणारी आदेशिका. प्रकरण 6 व प्रकरण 7 हे एकूण 10 मार्कांसाठी आहे. हे दोन प्रकरण 10 मार्कासाठी आहे. यावरती 5 प्रश्न विचारण्यात येणार आहे. प्रकरण 8 शांतता राखण्यासाठी व चांगल्या वागणुकीसाठी जामीन. प्रकरण 10 सार्वजनिक सुव्यवस्था व प्रशांतता राखणे. प्रकरण 11 पोलिसांची प्रतिबंधात्मक कारवाई. प्रकरण 12 पोलिसांना वर्दी देणे आणि अन्वेषण करण्याच्या त्यांच्या शक्ती. प्रकरण 14 कार्यवाही सुरू करण्यासाठी आवश्यक असलेल्या शर्ती. प्रकरण 27 न्याय निर्णय. प्रकरण 33 जमीन व बंधपत्र याबाबतचे उपबंध. हे प्रकरणे तुम्हाला एकूण 20 मार्कांसाठी आहेत. यावरती एकूण 10 प्रश्न विचारण्यात येणार आहेत. या प्रकरणातील देखील कोणती कलमे तुम्हाला अभ्यासायची आहेत हे तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहेत. पुढचा कायदा आहे भारतीय पुरावा अधिनियम म्हणजेच इंडियन एव्हिडन्स ऍक्ट. हा अधिनियम एकूण 20 गुणांसाठी आहे. यावरती तुम्हाला एकूण 10 प्रश्न विचारण्यात येणार आहेत. तर पाहूयात यामधली कोणती प्रकरणे आपल्याला अभ्यासायची आहेत. प्रकरण 1 प्रारंभिक. प्रकरण 2 तथ्याच्या संबद्धतेविषयी. प्रकरण 4 तोंडी पुरावा. प्रकरण 5 दस्तऐवजासंबंधी पुरावा. प्रकरण 7 साबितीची जबाबदारी. प्रकरण 9 साक्ष व प्रकरण 10 साक्ष तपासणी. भारतीय पुरावा अधिनियमातील ही कलमे तुम्हाला एकूण 20 मार्कांसाठी आहेत. यावरती एकूण 10 प्रश्न विचारण्यात येणार आहेत. या प्रकरणातील कोणती कलमे तुम्हाला अभ्यासायची आहेत हे स्क्रीनवरती दिसत असेल. तर पुढचा मुद्दा आहे विधी इतर कायदे म्हणजेच मायनर ऍक्ट. मायनर ऍक्ट्स एकूण 80 गुणांसाठी आहे. मायनर ऍक्ट्स वरती तुम्हाला एकूण 40 प्रश्न विचारण्यात येणार आहेत. तर पाहूयात आपण ते कोणते अधिनियम आहेत. तर पहिला आहे महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951. या अधिनियमातील जी कलमे तुम्हाला अभ्यासायची आहेत हे तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहेत. ही कलमे तुम्हाला एकूण 10 गुणांसाठी विचारण्यात येणार आहेत. यावरती तुम्हाला 5 प्रश्न विचारण्यात येतील. त्यानंतर पुढचे अधिनियम आहेत महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम 1949. त्यानंतर आहे महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम 1887. त्यानंतर आहे नागरी हक्क संरक्षण अधिनियम 1955 व शस्त्र अधिनियम 1959. ही अधिनियमे तुम्हाला प्रत्येकी 4 गुणांसाठी आहेत. म्हणजे महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम 4 गुणांसाठी आहे. महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम 4 गुणांसाठी आहे. नागरी हक्क संरक्षण अधिनियम 4 गुणांसाठी आहे. शस्त्र अधिनियम देखील 4 गुणांसाठी आहे. यामधील कोणती कलमे तुम्हाला अभ्यासायची आहे स्क्रीनवरती तुम्हाला क्लिअर दिसत असेल. त्यानंतर आहे मोटार वाहन अधिनियम 1988 आणि मोटार वाहन नियम 1989. हे दोन्ही एकूण 6 गुणांसाठी आहेत. यावरती तुम्हाला 3 प्रश्न विचारण्यात येतील. यामधील जी कलमे तुम्हाला अभ्यासायची आहेत ते स्क्रीनवरती दिसत आहेत.
पुढचा अधिनियम आहे मानसिक स्वास्थ्य अधिनियम 1987 व लोकप्रतिनिधित्व अधिनियम 1951. हे दोन्ही अधिनियम प्रत्येकी 2-2 गुणांसाठी आहेत. म्हणजेच मानसिक स्वास्थ्य अधिनियम 2 गुणांसाठी, लोकप्रतिनिधित्व अधिनियम 2 गुणांसाठी. म्हणजे या दोघांवरती तुम्हाला फक्त एकच प्रश्न विचारण्यात येणार आहेत व यामधली कोणती कलमे तुम्हाला अभ्यासाची आहेत हे स्क्रीनवरती तुम्हाला दिसत असेल. पुढचा अधिनियम आहे बाल न्याय मुलांची काळजी व संरक्षण अधिनियम 2015. या अधिनियमाविषयी MPSC आयोगाने एक कॉरिजंडम म्हणजेच शुद्धीपत्रक प्रसिद्ध केलं होतं. ते काय होतं आपण पाहूया आधी. पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय मुख्य स्पर्धा परीक्षेकरिता दिनांक 5 जून 2018 रोजी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या अभ्यासक्रमातील लॉ, मायनर ऍक्ट्स अँड अदर ऍक्ट्स मधील अनुक्रमांक 10 वरील अधिनियम पुढील प्रमाणे वाचण्यात यावा. म्हणजे दिनांक 5 जून 2018 रोजी प्रसिद्ध अभ्यासक्रमात नमूद अधिनियम ज्युव्हेनाइल जस्टिस केअर अँड प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन ऍक्ट 2000. अधिनियमाचे योग्य नाव व वर्ष ज्युव्हेनाइल जस्टिस केअर अँड प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन ऍक्ट 2015. हा शुद्धीपत्रक 4 ऑक्टोबर 2023 रोजी प्रसिद्ध करण्यात आला होता. सांगायचं तात्पर्य की बाल न्याय मुलांची काळजी व संरक्षण अधिनियम 2015 हे आता तुमच्या सिलेबस मध्ये इन्क्लूड करण्यात आलेला आहे. यापूर्वीचा जो होता बाल न्याय अधिनियम 2000 हा त्यामधून आता वगळण्यात आलेला आहे आणि या अधिनियमातील सर्व कलमे तुम्हाला अभ्यासक्रमामध्ये दिलेली आहेत. हा अधिनियम तुम्हाला एकूण 6 मार्कासाठी आहे. यावरती 3 प्रश्न विचारण्यात येणार आहेत. देन पुढचा अधिनियम आहे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम 1988. त्यानंतर अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंध अधिनियम 1989. त्यानंतर अंमली औषधी द्रव्य व मनप्रभावी पदार्थ अधिनियम 1985. त्यानंतर महाराष्ट्र झोपडपट्टी दादा हातभट्टीवाले औषधी द्रव्य विषयक गुन्हेगार व धोकादायक व्यक्ती व व्हिडिओ पायरेट्स यांच्या विघातक कृत्यांना आळा घालण्याबाबत अधिनियम 1981. त्यानंतर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम 1999. त्यानंतर महाराष्ट्र ठेवीदारांच्या वित्तीय आस्थापनातील हितसंबंधाचे संरक्षण अधिनियम 1999. हे सर्व अधिनियम तुम्हाला प्रत्येकी 4 मार्कसाठी आहेत. यावरती तुम्हाला फक्त 2च क्वेश्चन विचारण्यात येणार आहेत. जसे की भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम 4 मार्कसाठी आहे. अनुसूचित जाती जमाती म्हणजेच अॅट्रॉसिटी ऍक्ट हे देखील 4 मार्कसाठी आहे. परत NDPS ऍक्ट हा देखील 4 मार्कसाठी असणार आहे. अधिनियमातील कोणती कलमे अभ्यासायची आहेत हे देखील स्क्रीनवरती तुम्हाला क्लिअर मेन्शन होत असेल. त्यानंतर पुढचा अधिनियम आहे माहिती तंत्रज्ञान अधिनियम 2000. हा अधिनियम तुम्हाला एकूण 6 मार्कसाठी आहे. यावरती तुम्हाला 3 प्रश्न विचारण्यात येणार आहेत. यामधील कोणती कलमे अभ्यासाची आहेत हे तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता. त्यानंतर पुढचा अधिनियम आहे लैंगिक अपराधापासून मुलांचे संरक्षण अधिनियम 2012. या अधिनियमातील सर्व कलमे तुम्हाला अभ्यासायची आहेत. हा अधिनियम एकूण 4 मार्कसाठी आहे. यावरती 2 प्रश्न विचारण्यात येणार आहेत. त्यानंतर पुढचा अधिनियम आहे PCPNDT ऍक्ट म्हणजेच गर्भधारणापूर्व व प्रसवपूर्व रोगनिदान तंत्र लिंग निवडीस प्रतिबंध अधिनियम 1994. ह्यामधील देखील सर्व कलमे तुम्हाला अभ्यासायची आहेत. हा अधिनियम देखील 4 गुणांसाठी आहे व यावरती 2 प्रश्न विचारण्यात येणार आहेत. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे गुन्हे तपास म्हणजे क्राईम इन्व्हेस्टिगेशन. हा घटक तुम्हाला 20 मार्कसाठी आहे. यावरती तुम्हाला 10 प्रश्न विचारण्यात येणार आहेत. यामध्ये कोणते मुद्दे आहेत पहा. क्राईम इन्व्हेस्टिगेशन प्रॅक्टिकल अप्रोच. घटनास्थळ पंचनामा क्राईम सीन पंचनामा, अटक पंचनामा म्हणजेच अरेस्ट पंचनामा, मालजप्तीचा पंचनामा सीजर सर्च पंचनामा ज्याला म्हणतात, मृत्यूच्या कारणांचा पंचनामा म्हणजेच इन्क्वेस्ट पंचनामा, पुरावा अधिनियम 27 नुसार मेमोरंडम पंचनामा. हे घटक तुम्हाला एकूण 16 मार्कसाठी आहेत. यावरती तुम्हाला एकूण 8 प्रश्न विचारण्यात येतील. पुढचा मुद्दा आहे हद्दपारीचा आदेश आणि चॅप्टर केसेस म्हणजेच प्रपोजल ऑफ एक्स्टर्नमेंट प्रोसिडिंग्स अँड चॅप्टर प्रोसिडिंग्स. हा मुद्दा तुम्हाला 4 मार्कसाठी आहे. यावरती देखील तुम्हाला 2 प्रश्न विचारण्यात येणार आहेत. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे न्याय सहाय्यक विज्ञान म्हणजेच सायंटिफिक एड्स टू क्राईम इन्व्हेस्टिगेशन. हा मुद्दा तुम्हाला एकूण 10 मार्कसाठी आहे. यावरती देखील तुम्हाला 5 प्रश्न विचारण्यात येणार आहेत.
तर यामध्ये तुम्हाला काय अभ्यासायचं आहे पहा. गुन्हे अन्वेषणासाठी सहाय्यभूत ठरणाऱ्या वैज्ञानिक पद्धतीची साधने, संगणक तसेच अन्य आधुनिक साधनांचा विशेष अभ्यास. हा विषय एकूण 10 मार्कसाठी आहे. यावरती तुम्हाला एकूण 5 प्रश्न विचारण्यात येणार आहेत. पुढचा मुद्दा आहे न्याय वैद्यकशास्त्र म्हणजेच फॉरेन्सिक सायन्स. हा विषय तुम्हाला एकूण 10 मार्क्ससाठी आहे. यावरती एकूण तुम्हाला 5 प्रश्न विचारण्यात येणार आहेत. यामध्ये कोणते मुद्दे आहेत पहा. भौतिक पुरावे, स्वरूप, तपास, हाताळणी, पॅकिंग. त्यानंतर आहे अंगुली मुद्रा व पावलांचे ठसे म्हणजे फिंगरप्रिंट्स अँड फुटप्रिंट्स, त्याचे महत्व, घटनास्थळी त्याचा शोध, डेव्हलपमेंट व आता तिसरा मुद्दा दिला आहे स्फोटके, सामान्यतः वापरली जाणारी स्फोटके, घरगुती बॉम्ब, स्फोटके, अवशेष हाताळणी व गोळा करण्याच्या पद्धती तसेच त्यांचे हे घटक तुम्हाला 10 मार्क्ससाठी आहेत. यावरती तुम्हाला एकूण 5 प्रश्न विचारण्यात येणार आहेत. पुढचा मुद्दा आहे न्याय सहाय्यक शास्त्र म्हणजे फॉरेन्सिक मेडिसिन. हा विषय तुम्हाला 20 मार्क्ससाठी आहे. यावरती 10 प्रश्न विचारण्यात येणार आहेत. यामध्ये कोणते मुद्दे देण्यात आले पहा. न्याय सहाय्यक शास्त्र, ओळख, व्याप्ती व पोलिसांसाठीचे महत्व, न्याय वैद्यकीय पुराव्याच्या दृष्टीने, घटनास्थळाचे परीक्षण. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे मृत्यूची न्यायवैद्यिक व्याख्या, जिवंत व मृत व्यक्तीमधील फरक. त्यानंतर पुढचा मुद्दा दिला आहे मृत व्यक्तीची ओळख, नंतर श्वासरोधजन्य मृत्यू, गळफास, गुदमरणे, बुडून होणारा मृत्यू. त्यानंतर आहे बंदुकीमुळे, धारदार टोकदार शस्त्रामुळे झालेल्या विविध जखमा, न्यायवैद्यकीय पैलू. त्यानंतर आहे लैंगिक अपराध, बलात्कार. त्यानंतर भारतामध्ये गुन्ह्यामध्ये सामान्यतः वापरली जाणारी विषय. हे सर्व घटक तुम्हाला एकूण 20 मार्क्ससाठी आहेत. त्यावरती तुम्हाला एकूण 10 प्रश्न विचारण्यात येणार आहेत. त्यानंतर पुढचा घटक आहे मानवी हक्क म्हणजे ह्युमन राईट्स. हा विषय तुम्हाला एकूण 10 मार्क्ससाठी आहे. यावरती तुम्हाला एकूण 5 प्रश्न विचारण्यात येणार आहेत. त्यामध्ये कोणते घटक अभ्यासायचे आहेत पहा. बेड्या घालण्याबाबतच्या तत्वाबद्दल सर्वोच्च न्यायालयाचे दिशादर्शन, नंतर राष्ट्रीय मानवी हक्क आयोग, राज्य मानवी हक्क आयोग व राज्य पोलीस तक्रार प्राधिकरण. हे सर्व घटक 10 मार्क्ससाठी आहेत. त्यावरती एकूण 5 प्रश्न विचारण्यात येणार आहेत. हा होता डिपार्टमेंटल PSI मुख्य परीक्षेचा इन डिटेल सिलेबस. हे सर्व विषय व अधिनियम आपण आपल्या चॅनलवरती डिटेलमध्ये अभ्यासणार आहोत. प्लस या पूर्वीच्या परीक्षांमध्ये आलेले सर्व प्रश्न तसेच सराव प्रश्न देखील आपण अभ्यासणार. यामुळे चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. तुम्ही जर व्हिडिओला लाईक केलं तर असेच व्हिडिओ बनवण्यासाठी मला प्रोत्साहन मिळते. डिपार्टमेंटल PSI मुख्य परीक्षेच्या सिलेबसची PDF आपण ऑलरेडी आपल्या टेलिग्राम चॅनलवरती अपलोड केलेले आहे. चॅनलची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. थँक्यू फॉर वॉचिंग.